महाराष्ट्राच्या महाउत्सवाचा म्हणजेच गणेशोत्सवाचा आजचा 7वा दिवस आहे। अगदी मंगलमय वातावरणात घराघरात बाप्पाची सेवा केली जाते। वेगवेगळ्या रूपात बाप्पा भक्तांच्या घरी विराजमान झालेले आहेत। तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील मोठ्या थाटामाटात गणरायाचं स्वागत केलं। राज्यातल्या अशाच काही खास गणेश मंडळांना आपण भेटी देणार आहोत। तर सुरुवातीला पाहूयात अंधेरीचा ग्रीन गणेशा। अंधेरी पूर्व येथे अंधेरीश्वर गणपती मंडळाकडून पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा केला जातोय। या मंडळातील बाप्पाची मूर्ती ही कागदाची असून राजेश मयेकर यांनी ही मूर्ती बनवली आहे। गेले अनेक वर्ष हे मंडळ कागदापासून तयार केलेल्या मूर्तीची स्थापना करत असतं। पाहूया। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आपण आहोत आता अंधेरीश्वरला। अंधेरीचा हा गणपती आहे आणि आपण बघतोय की हा पर्यावरणपूरक अशी ह्याची मूर्ती आहे। अतिशय मनमोहक असं याचं लोभस असं याचं रूप आहे आणि हा जो ही जी मूर्ती आहे हा अश्वावर रूढ आहे, अश्वावर बसलेला हा गणपती आहे। खरं तर दरवर्षी हे लोक पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करतात आणि पीओपीचा वापर टाळून कागदाची मूर्ती जी आहे ती तयार केलेली मूर्ती ते इथे बसवतात। ही जी मूर्ती आहे ही राजेश मयेकर यांनी तयार केलेली आहे आणि छोटी जी मूर्ती आहे गणपती बाप्पाची ती देखील शाडूची आहे। त्यामुळे हा पूर्ण गणपती मंडळ जे आहे किंवा ही जी मूर्ती आहे ती संपूर्णपणे पर्यावरण मुक्त आहे। ग्रीन गणेश आपण ह्याला बोलू शकतो। तर हा जो देखावा केलेला आहे तो देखावा देखील त्रिशंकापुराचा वध अशा पद्धतीचा हा देखावा आहे आणि आपण बघतोय की अतिशय सुंदर असा हा देखावा त्यांनी उभारलेला आहे। चलचित्र आहे हे आणि बाप्पाची जी मूर्ती आहे या चलचित्रामध्ये त्यांनी बसवलेली आहे। त्यामुळे बाप्पाची मूर्ती आणि हे एकूणच यांनी ज्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे ते अत्यंत सुंदर साध्या पद्धतीचं मात्र विलोभनीय असं आहे। आपण या संदर्भात माहिती घेण्यासाठी जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आपण त्यांना विचारूया नेमकं काय प्रकारचं हे मंडळ आहे, हे नेमकं कशा पद्धतीची ही मूर्ती असते, कशा पद्धतीने तुम्ही ही मूर्ती तयार करता। तुमचं सगळ्यांचं तरुण मित्रमंडळातर्फे स्वागत। आणि आमची थीम हीच असते की पर्यावरणाला शोभेल अशी आम्ही कागदी मूर्ती बनवतो। आता 10 वर्ष झाली त्याला आणि ती टिश्यू पेपरने बनवतात आणि आमचे राजेश मयेकर, राजू मयेकर आम्ही त्यांना बोलतो लाडाने, ते बनवतात। ते विसर्जन याचं कसं होतं आणि विसर्जनाचं एकंदरीतच गणित कसं असतं, कारण मूर्ती विसर्जन करताना ही पटकन विरघळते का किंवा अशा पद्धतीचे अनेक प्रश्न पडलेले असतात, तर नेमकं काय? हो वितळते ना ती। जसं ते आम्ही विसर्जनाला घेऊन जातो तो फक्त गणपतीची गणपतीचा जो हे असतो मूर्ती तीच आम्ही काढून ते जे PMCने बनवले जे पाण्याचे ते पॉट असतात त्याच्यामध्ये आम्ही उडवतो आणि जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटात ती डिझॉल्व होते। अशी छोटी मूर्ती देखील तुम्ही शाडूची बनवलेली आहे, तसंच जो देखावा आहे तो देखील मुवेबल आहे, तर त्या संदर्भात काय सांगा? अरे शाडूची मूर्ती याच्यासाठी बनवतो की ती पटदिशी विरघळावी आणि देखावा जर तुम्ही म्हटलं तर ह्यावेळी आमचा त्रिपुरासुराचा वध, जसं आताच्या काळामध्ये लहान मुलांना किंवा जे मॅच्युअर्ड मुलांना आपला जुना इतिहास माहीत नाही आहे, त्यांना ती इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे त्यांना कळावं की त्रिपुरासुराचा वध काय आहे, कोणी केला, कसा केला। एक छोटीशी आमची एक कल्पना असे की ती लहान गोपाळापर्यंत पोचावी। तर आपण बघतोय की ही जी मूर्ती आहे ही बाप्पाची, पुन्हा एकदा सांगते मी, कागदी मूर्ती आहे। अत्यंत विलोभनीय अशी ही मूर्ती आहे। आपण बघू शकता की किती फाईन असं ते पूर्ण त्याचं जे रूप आहे ते किती फाईन आहे ते देखील पाहू शकता। खरं तर अशा पद्धतीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या आता मोठ्या प्रमाणात आणल्या पाहिजेत असं न्यायालयाने देखील सांगितलेलं होतं, जेणेकरून पर्यावरणपूरक गणपती उत्सव आपण साजरा करू शकतो आणि एकूणच जे पर्यावरणाला हानी ठरेल अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य न करता कशा पद्धतीने आपण हे पर्यावरण रक्षण करू शकतो यासाठी हे मंडळ अधिकाधिक प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ
जर्नालिस्ट जितेंद्र वाघमारेसह भाग्यश्री प्रधानाचार्य, NDTV मराठी, अंधेरी.